रक्षाबंधनाच्या पावन पर्वावर एका महिला लिपिक कर्मचाऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भावनिक पत्र पाठवत विशेष मागणी केली आहे। पत्रात त्यांनी मुख्यमंत्र्यांना लाडके भाऊ संबोधून महाराष्ट्रातील जनतेच्या संरक्षणासाठी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे। पत्रात पुढे त्यांनी नमूद केले की घरातील महिलांना लाडकी बहीण म्हणून तुम्ही दर महिन्याला साडी चोळी देता, परंतु आम्ही सरकारी महिला कर्मचारी वर्गालाही साडी चोळी स्वरूपात म्हणजेच वेतन त्रुटी मंजुरी मिळावी। प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेली वेतन त्रुटी दूर करून आम्हाला रक्षाबंधनाची ओवाळणी भेट द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे। या पत्राला महिला कर्मचाऱ्यांची आपली लाडकी लिपिक बहीण अशी सही असून हा भावनिक संदेश आता सोशल मीडियावरही चर्चेत आला आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मन्यार। नमस्कार। आमचा देवाभाऊ म्हणजे महाराष्ट्र राज्याचे माननीय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब। रक्षाबंधनाच्या या पावन पर्वावर माझ्या लाडक्या भावाला म्हणजेच आपल्याला मनपूर्वक रक्षाबंधनाच्या शुभेच्छा। आपल्या कार्यातून महाराष्ट्रातील जनतेचे भाऊबीजासारखं संरक्षण होत राहो आणि आपलं आरोग्य आयुष्य समृद्धीतेने भरलेले असो ही प्रार्थना। या सुंदर अशा बहीण भावाच्या सणानिमित्त घरच्या महिलांना लाडकी बहीण म्हणून तुम्ही दर महिन्याला साडी चोळी इतकं 1,500चं मानधन देता, त्यात त्या खूप आनंदी व खुश आहेत। त्या मुलींचे शिक्षण वगैरे करण्यास पात्र झालेले आहेत, पण आम्ही सरकारी महिला कर्मचारी वर्गाला पण साडी चोळी म्हणून आमचे वेतन त्रुटी मंजुरी द्या, फक्त वेतन त्रुटी मंजुरी। प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेली वेतन त्रुटी दूर करून रक्षाबंधन भेट देण्यात यावी। आपली लाडकी लिपिक बहीण महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपिक संघ, महिला लिपिक संघ। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।